राज्य सरकार आणि तत्कालीन अल्पसंख्याक मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरात अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले। याला वर्ष उलटत आहे, परंतु हज हाऊसमधील अल्पसंख्याक आयुक्तालयात तातडीने रिक्त पदांची भरती करणं गरजेचं आहे। अनेक पदे रिक्त आहेत, महत्त्वाची कामे खोळंबली असल्यानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीनं विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आणि तातडीने पदभरती व्हावी यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे, पाहूयात। आज डिविजनल कमिश्नर साहब को हमने कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक की तरफ से निवेदन दिया गया। निवेदन के अंदर ये मांग की गई, आयुक्त कार्यालय माइनॉरिटी आयुक्त कार्यालय जो हज हाउस के अंदर निर्माण हुआ 1 साल हो गई, जिसके अंदर 35 पद है, वो पूरे 35 पद खाली है और सिर्फ कमिश्नर वहाँ का डिक्लेयर किया गया और अभी तक पद नहीं भरे। इससे माइनॉरिटी काम में पूरी दिक्कत आ रही और पूरे महाराष्ट्र के लोग औरंगाबाद शहर में आते और काम नहीं होने की वजह से लोग परेशान होके जा रहे। हमने डिविजनल कमिश्नर साहब से निवेदन देके मुख्यमंत्री को मांगनी की है कि ये 35 पद जो खाली है इसे भरने का काम किया जाए। इससे माइनॉरिटी समाज के काम होंगे और माइनॉरिटी समाज के लिए अच्छा होगा। और हमारे साथ और हमारे साथ औरंगाबाद शहर अध्यक्ष शेख यूसुफ, अनीस पटेल, इकबाल सिंह गिल। आज शहर जिल्हा मायनॉरिटी विभागातर्फे आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि अशी मागणी केली शहर काँग्रेस कमिटी व मायनॉरिटी विभागनी की हा जो हे तर आपला कार्यालय तर उघडलं आपण, पण त्यामध्ये कर्मचारी नाही। आमचा विरोध होता हज हाऊसमध्ये कार्यालय उघडण्याकरिता, पण लोकांना प्रशासनाने आम्हाला सांगितले होते की आम्ही थोड्याच दिवसासाठी हे इथे आम्ही काम करीत आहोत आणि ते आम्ही चांगली सुविधा देऊ, कर्मचारी चांगले ठेवू। पण त्यांनी शहराची व महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे, म्हणून त्यांचा निषेध आहे। आमचं मायनॉरिटी काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीतर्फे मी निषेध करतो त्यांचा। अनेक लोक कामं घेऊन येतात, पण अधिकारी नसल्यामुळे त्यांची कामं होत ना, त्यांची मोलमजुरी बुडल्या जाते। आज आम्ही मायनॉरिटी काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। जर 8 दिवसाच्या आत त्यांनी जर हे पूर्ण आमची मागणी पूर्ण नाही केली तर शहरामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभारू आणि ते आयुक्त कार्यालय आम्ही बंद पाडू।